धनगरवाडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे असं समजतंय. तर त्या संदर्भात आम्हाला त्या दोघांनाही विनंती करायची होती की थोडं तुम्ही गाड्यांमध्ये येऊन बघा. त्या रस्त्याने नगर मनमाड रस्त्याने आहे ना, गाड्याने येऊन बघा रस्त्याची परिस्थिती काय आहे, काय नाही. तुमचे पालकमंत्री काय करतायत हे येऊन जरा बघा. तर त्या पालकमंत्र्यांना तरी सांगा समजून की 2 हेलिकॉप्टर नगरच्या लोकांना, राहुरीच्या लोकांना द्या. 2-2 हेलिकॉप्टर उडत जायला. तुम्ही जसे उडत फिरता ना तसं त्यांनाही द्या. 700 कोटी रुपये त्यांच्या बगलवाच्यांनी कसे खाल्ले हे मुख्यमंत्र्यांनी बघावं ना. आत्तापर्यंत शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत तिथं. पालकमंत्र्यांना निर्देश द्या की हेलिकॉप्टर सेवा चालू करा. तुम्ही आणि तुमचे सुपुत्र जे सारखे हेलिकॉप्टरने उडतात ना, त्यांच्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी आहे, गरीब लोकांसाठी पण सेवा चालू करा. धनगरवाडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे असं समजतंय. तर त्या संदर्भात आम्हाला त्या दोघांनाही विनंती करायची होती की थोडं तुम्ही गाड्यांमध्ये येऊन बघा. त्या रस्त्याने नगर मनमाड रस्त्याने आहे ना, गाड्याने येऊन बघा रस्त्याची परिस्थिती काय आहे, काय नाही. तुमचे पालकमंत्री काय करतायत हे येऊन जरा बघा. गेल्या 10, 20, 15 वर्ष झाले तो रस्ता खराब आहे आणि त्याचे 5-7 वेळा टेंडर निघलेत. 700-800 कोटी रुपये खर्च झाले. तो खड्डा सुद्धा बुजले गेलेले नाही आत्तापर्यंत. हे 700-800 कोटी रुपये त्यांच्या बगलवाच्यांनी कसे खाल्ले हे मुख्यमंत्र्यांनी बघावं ना. आत्तापर्यंत शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत तिथं. नाहीतर पालकमंत्र्यांना निर्देश द्या की हेलिकॉप्टर सेवा चालू करा. तुम्ही आणि तुमचे सुपुत्र जे सारखे हेलिकॉप्टरने उडतात ना, त्यांच्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी आहे, गरीब लोकांसाठी पण सेवा चालू करा. तुम्ही नाही, तुम्हाला जर का एवढ्या सुखसुविधा तुम्हाला आहेत, गरीब लोकांचं काय? शेकडो लोक मेलेत तिथं ॲक्सिडेंटनी. काही जणांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे. याची भरपाई करणार आहेत का? तुम्ही आले आत्ता विमानाने. आणि गरीब लोकांचं काय? त्याच्यात थोडं लाज बाळका. हे गरीब लोकांना तुम्ही काय मारून टाकायसाठीच तो रस्ता करत नाहीत काय? आमचं त्या पालकमंत्र्यांना तरी सांगा समजून की 2 हेलिकॉप्टर नगरच्या लोकांना, राहुरीच्या लोकांना द्या. 2-2 हेलिकॉप्टर उडत जायला. तुम्ही जसे उडत फिरता ना तसं त्यांनाही द्या. ही आमची मागणी आहे. थोडं लक्ष द्या उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब. जर का हा नगर मनमाड रस्ता या पालकमंत्र्यांच्यानी होत नसेल, त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावं आणि मुख्यमंत्री साहेब दुसरा कुणी मिनिस्टर द्या नगरला. यांच्याच्यानी हे काम का होणार नाही. हे जसे मिनिस्टर आहे तसा रस्ता खराब होईल. तरी त्यांच्याच्यानी आजपर्यंत झालं नाही. मग यांना पालकमंत्री म्हणायचं का महाराष्ट्र मंत्री म्हणायचं?